रक्षणासाठी एकत्र असायला हवं। इतिहासाच्या कहाण्या मांडण्याच्या आपल्या वाटा म्हणजे सरधोपट मार्गच असावे असं अजिबात नाही, पण ज्या मूल्यांच्या आधाराने आपण आपल्या इतिहासाचं कथन मांडणार ती मूल्य पायदळी जाऊ नये यासाठी आपण एकत्र असायला हवं। जागतिक पातळीवर इतिहासकारांच्या संस्थांनी संघटनांनी मान्य केलेली 6 तत्व इतिहासाच्या अभ्यासकांना आपण कसं काम करावं याबाबत दिशा देतात, ती मी इथे थोडक्यात मांडणार आहे। पहिलं तत्व असं की इतिहासाच्या अभ्यासकांना इतिहासाचं ज्ञान असायला हवं। मानवी अनुभवांच्या कक्षा आणि गतकालीन जगण्याची वैशिष्ट्य लक्षामध्ये यावी अशा दृष्टीने इतिहासकारांनी माहिती जमवून तिचे संदर्भ स्पष्ट करायला हवे। त्या काळामुळे माणसं घडली आणि माणसांनी आपापला काळ घडवला असं कारण आणि परिणामाचं दुहेरी नातं इतिहासकारांनी स्पष्ट करायला हवं। गतकाळाचे संदर्भ स्पष्ट करण्याच्या दृष्टीने स्थळ आणि काळाच्या शक्य तितक्या विस्तृत पटलावर सखोल असं ऐतिहासिक ज्ञान त्यांनी निर्माण करायला हवं आणि गतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये मूलभूत फरक इतिहासकारांना समजायला हवे। हा पहिला मुद्दा होता। दुसरा मुद्दा असा की इतिहासकारांनी ऐतिहासिक पद्धती विकसित करायला हव्या, म्हणजे गतकाळातून जे पुरावे शिल्लक राहिले त्यांच्या आधाराने इतिहासकार ते आत्ताच्या काळातून गतकाळाचा अर्थ लावायचा प्रयत्न करतात, त्यातून इतिहास आकाराला येतो हे त्यांनी समजून घ्यायला हवं। त्यासाठी गुंतागुंतीचे पुरावे चाळून जमवून त्यांची वर्गवारी करून त्यांना प्रश्न विचारून मग त्यांचा अन्वयार्थ लावायला हवा। या गतकालीन पुराव्यांचा ज्याला आपण प्राथमिक साधनं म्हणतो आणि संशोधकांनी त्या पुराव्यांचे जे अर्थ लावलेत त्यांना ज्यांना आपण दुय्यम साधनं म्हणतो त्यांचा योग्य तो वापर करून त्या साधनांचे योग्य संदर्भ देऊन आणि संशोधकांना योग्य ते श्रेय देऊन इतिहास संशोधनाच्या नैतिक अशा मार्गांचा अवलंब करायला हवा। समाजाच्या वेगवेगळ्या जनसमूहांच्या भूतकाळात वेगवेगळ्या ऐतिहासिक घडामोडी घडल्या याचं भान ठेवून त्याबद्दल सहभाव बाळगायला हवा। तिसरं तत्व असं की ज्ञानाचं स्वरूप हे तात्पुरतं असतं हे जाणून घेऊन या ज्ञानशाखेमधल्या व्याविष्ट आणि कौतागृतीच्या घडामोडींना असणारं महत्त्व इतिहासकारांनी समजून घ्यायला हवं। निश्चित अशा काळ्या किंवा पांढऱ्या निवाड्यांपेक्षा अनिश्चिततेला इतिहासकारांना अनेकदा आपलंसं करावं लागतं याचं भान आपण ठेवायला हवं। परस्परांना छेद देणारे दृष्टिकोन आणि तशी माहिती मिळाली तरी सुद्धा तिचं स्वागत करायला हवं। त्यामुळे सत्याच्या अधिक जवळ जाणारी अधिक भक्कम विधानं आपण करू शकतो। परस्पर विरोधी दस्तऐवज वापरूनही गुंतागुंतीच्या घटनांना असणाऱ्या अनेक पदरांचं स्पष्टीकरण इतिहासकारांना देता यायला हवं। विविध अभ्यासकांचे दावे समजून घेऊन त्यांचा सारांश सांगून त्याचं मूल्यांकन करून त्याची वर्गवारी आपल्याला लावता यायला हवी। चौथा मुद्दा असा की इतिहासातले पुरावे हे नेहमीच अपुरे, गुंतागुंतीचे आणि परस्पर विरोधी असतात हे लक्षात घेऊन त्यांचा अर्थ लावण्यासाठी वेगवेगळी कौशल्य आपण वापरायला हवी। विश्वासार्हता, संदर्भांचं भान असणारा दृष्टिकोन आणि समर्पक माहिती मिळवायची असेल तर खूप वेगवेगळ्या प्रकारांची साधनं आपण वापरायला हवी। ऐतिहासिक वास्तवाबद्दल वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे पडताळायला हवे, ते कसे रचले गेले, त्यात कशी सुधारणा करता येईल याचा विचार मांडायला हवा। नवे पुरावे मिळवायचे तर आधीची निरीक्षणं आणि अन्वयार्थ नव्याने सिद्ध करण्याची किंवा दुरुस्त करण्याची तयारी ठेवायला हवी। पाचवा मुद्दा असा की ऐतिहासिक तथ्यांबद्दल निश्चित असं विधान इतिहासकारांना करता आलं पाहिजे आणि त्याचं कथन इतिहासकारांना करता यायला हवं। गतकालीन घडामोडींबद्दल ठोस आणि तरीही लवचिक असे प्रश्न विचारून त्यांची उत्तरं शोधण्यासाठी संशोधकांना धोरण निश्चित करावं लागतं। उत्तम पुराव्यांवर आधारलेली भक्कम अशी ऐतिहासिक विधानं आणि कथनं निर्माण करावी लागतात। प्राप्त निष्कर्षांना वेगवेगळ्या माध्यमातून आणि विविध प्रकारच्या श्रोत्यांसाठी सादर करता येणं हे इतिहासकारांना गरजेचं असतं। सहावा मुद्दा असा की कृतिशील नागरिक म्हणून वापरताना ऐतिहासिक दृष्टिकोनाला केंद्रस्थानी ठेवून आपण वावरावं लागतं। वर्तमान विषयांची उकल करताना सुद्धा ऐतिहासिक ज्ञान आणि विचार पद्धतीचा वापर करून परस्पर संवाद, सहकार्य आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा आदर करत भूमिका मांडाव्या लागतात। इतरांचे दृष्टिकोन समजून घेऊन आपल्याला योग्य वाटेल तेव्हा ठामपणे आणि सभ्य पद्धतीने मांडणं, ते मांडताना इतर अभ्यासकांचा उपमर्द न करण्याची काळजी घेणं हे इतिहासाच्या अभ्यासकांना जमायला हवं।
या 6 दिशादर्शक तत्वांच्या आधाराने आपण इतिहासाची आपापली वाटचाल केली तर प्रशिक्षित इतिहासकार म्हणून आपण आपलं काम चोख बजावलं असं आपल्याला म्हणतात. पण आपली जबाबदारी तिथेच संपत नाही. आजच्या काळात आपण जिथे राहतो त्या भूमीमध्ये काही विशिष्टाची आव्हानं आपल्यासमोर आहेत. त्यांचाही विचार आपण इतक्या संख्येने इथे आहोत करायला हरकत नाही. ज्या काळात आपण जगतोय उत्तर आधुनिक असे ज्याला म्हटलं जातं तिथे अशाश्वती हा अंगभूत गुणधर्म आहे. नाती, मूल्य, उपजीविकेची साधनं, राज्यव्यवस्था अशा वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवरच्या कोणत्याही व्यवस्थेची शाश्वती आपल्याला आता गृहीत धरता येते. अशा स्थितीत इतिहासाचा अभ्यास करून उपजीविकेची शाश्वती आपल्याला मिळत नाही. काही नशिबान लोक सोडले तर आपल्यापैकी बहुतेकांना या आर्थिक आणि व्यवस्थापक अनिश्चिततेमुळे इतिहासाचा अभ्यास करायला लागणारी मनाची मोकळी स्वस्थता मिळत नाही. नवीन नोकऱ्या, शिक्षण संस्था निर्माण करून प्रशिक्षित इतिहासकारांना तिथे आपलं काम करून देण्याची व्यवस्था आपल्या राज्य यंत्रणेला करता आलेली नाही. समाजामध्ये ऐतिहासिक साक्षरतेची कमतरता असल्यामुळे प्रशिक्षित इतिहासकारांच्या ऐवजी रसाळ व्याख्यानं किंवा आवेशपूर्ण शाहिरी करून मनोरंजन करणाऱ्या माणसांना तज्ञ असं मानलं जातं. शांतपणे संशोधनाच्या नियमांचं पालन करून आणि समाजाची भीड उसळणार नाही अशी काळजी घेऊन गतकालाची कहाणी मांडणं, त्या वेळोवेळी नव्या संदर्भांसह सुधारणा करणं, आपापली वेगळी मतं मांडणं यासाठी इतिहासकारांनी एकमेकांचा सन्मान करणं हे अत्यंत आवश्यक असतं. प्रत्येक संशोधकाकडे आपापलं मत अभ्यासाविषयी मांडण्याचा आत्मविश्वास आणि दुसऱ्याचा अभ्यासपूर्ण मत ऐकून स्वीकारण्याचा दिलदारपणा असायला हवा. त्याचंच प्रशिक्षण आपण या अशा परिषदांमधून आपापल्या संशोधनाच्या मांडणीमधून घेत आणि देत असतो. मात्र ही संशोधनाची संस्कृती न जाणणारी माणसं आज इतिहासाला आपल्या दावणीला बांधण्यासाठी तथ्यांची ओळखण करताना दिसतात. आगामी घडणेची नाही अशा गोष्टींच्या स्मृती नव्याने तयार केल्या जातात. या वाटेला आपण जायचं नाही, पण समाजालाही या चक्रामधून सोडवण्याचं काम इतिहासकारांनाच करावं लागणार आहे. उपजीविकेच्या संधीची कमतरता असलेल्या नोकरीत संशोधन बाह्य गोष्टींचं ओझं व्हावं लागणं, समाजाची संशोधकांप्रती असणारी अनास्था या सगळ्या अडचणींमधून वाट काढत आपल्याला इतिहासकार म्हणून जे घडलं त्याची कहाणी अभ्यासाविषयी मांडायची. ज्या निवासाच्या भूमीमध्ये आपण आहोत तिच्या ज्ञानेश्वरांपासून ते मुकुंदराव पाटलांपर्यंतचा विद्रोही आणि कर्मशील असा वारसा आपल्याला प्रेरणा देईल. त्यांना वाट पुसत आपण एकत्र राहून हा प्रवास करत राहू. धन्यवाद. अत्यंत मोजक्या म्हणजे साधारणपणे 900 शब्दामध्ये आपण तुम्ही मनोगत व्यक्त केलं. आदरणीय कुंभोजकर मॅडम, तुमच्या मनोगतातून आणि संपूर्ण गेल्या 2 दिवसापासून जे आपण महाराष्ट्र इतिहास परिषदेचं अधिवेशन घेतलं, या संपूर्ण अधिवेशनातून मी इतिहासाचं शिक्षक नाही, मी हिंदीचं शिक्षक आहे, परंतु या संपूर्ण अधिवेशनातून मला एक कळलं, कोणाच्या नादात किंवा कोणाच्या वादात पडण्यापेक्षा इतिहासाच्या अभ्यासात पडा हे मला या ठिकाणी शिकायला मिळलं. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, आपलं मनोगत व्यक्त केलं, तुमच्या उपस्थितीला आमचं वंदन, तुमचं पुढे जिंकला. हा